वर्सेस वेदांत स्पोर्ट्स, इन दोनों टीमों के बीच दोनों टीमों ने इससे पहले एक एक मुकाबला जो गवाया है उससे कुछ ना कुछ सीख कर इस मैच में दोनों टीमें उतरी होगी। शुरू में 2 विकेट वेदांत स्पोर्ट्स ने रनआउट के तौर पे गवाए। एक छोर पे थे शिवाजी पाडलकर, पहले लखन गागड़े रनआउट हुए, फिर उसके बाद संतोष ये भी रनआउट हुए। तेजस पाटिल को लेकर आया गेंदबाजी के लिए। तेजस पाटिल प्रवीण ऑन द स्ट्राइकर। ओह, ये गेंद जाएगी मीलों मील दूर, मीलों मील दूर। भाई डाल दीजिए इनके खाते में, डिपॉजिट कर दीजिए 6 रन। जितनी गति से की भी गेंद थी उतनी गति से खेला शॉट। ये गजब शॉट है। रफ्तार से की भी गेंद, 110 की रफ्तार से की भी गेंद थी। क्रीज का इस्तेमाल किया, गेंद की लाइन में मिड विकेट एरिया में तब्दीली किया 6 रनों के लिए। करूंगा उसी वक्त लगाइएगा। वेल डन डीजे। ओह, एक और लंबी हिट है। बैक टू बैक 2 गेंदें 2 छक्के लगाने में कामयाबी है। भाई इस मैच का रुख ही बदल दिया। इस बल्लेबाज ने, प्रवीण ने, बैक टू बैक 2 गेंदें 2 छक्के। पे 40 धावा एंड 43 रन्स। बस शुरू में धीमी गति से इनकी गड्डी चल रही थी, फिर उसके बाद बैक टू बैक जहां से 2 छक्के लगे वहां से हल्की सी रफ्तार पकड़ी हुई है आशुतोष अंबकर। ये कप्तान साहब डटे हैं विकेट के ऊपर। तेजस पाटिल की अगली गेंद, ये कट किया, इसे स्क्वायर कट किया वहां पर और निकल पड़े रन लेने के लिए। सिंगल से संतुष्ट। पारी को चलाते हुए दोनों खिलाड़ी के बीच एक पारी बन रही है। रन बने 44 रन। थोड़ी देर में यहां पर अब लाइटें चालू हो जाएगी। प्रवीण ऑन द स्ट्राइकर, दैट्स अ वेरी गुड बैटिंग। द नेक्स्ट गेंद, That's it.
मिड विकेट एरिया में हवा में गेंद, नीचे खिलाड़ी वहां पर। प्रवीण की पारी समाप्त होती हुई पुल शॉट लगाने गए। ऊंचाई की तो मैं पूरे में आंकड़े दूंगा, मगर जो दूरी तय करनी चाहिए थी वो नहीं कर पाए और क्या थमा बैठे। थोड़ी सी जल्दबाजी कर गए प्रवीण। 44 रनों पर 4, ये चौथा विकेट गिरता हुआ। 4 विकेट चली गई है वेदांत स्पोर्ट्स के, पर जरूर महंगे साबित हुए इस ओवर में। मगर जाते जाते विकेट तेजस पाटिल के खाते में, जो खतरनाक साबित हो रहे थे प्रवीण, उन्हीं को चलता किया तेजस पाटिल ने। प्रवीण की जगह पे नए बल्लेबाज अब आए, न्यू बैट्समैन रोहित। चार विकेट चली गई है। रोहित मरले आए, न्यू बैट्समैन। मगर जो कप्तान साहब है आशुतोष अंबवकर, ये अभी भी डटे हैं। पांच ओवर खत्म हो गए। 5 ओव्हर के बाद 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 44 धावा। The 5 overs complete and it's 44 रन। 5 ओवरों के बाद रन बने हैं 44 रन। वेदांत स्पोर्ट्स के गेंदबाजी में बदलाव। और रिवर्स में चले गए थे भाई। किसी भी खिलाड़ी के लिए रिवर्स खेलना इतना आसान होता नहीं है। लेग बाइज के तौर पर रन आता हुआ, लेग बाइज। रन बने 45 रन। ये झगमगाती लाइटें शुरू हो गई अब। रोहित फिलहाल अभी अभी आए हैं। शरीफ मुल्लानी, और स्लोर की भी गेंद, ऑफ स्टंप ब्लॉकर की भी गेंद। रोहित मल्ले खेल नहीं पाए, बिल्कुल समझ ही नहीं पाए। आशुतोष अंबवकर कुछ ना कुछ बातचीत करते हुए यहां से इस पारी, अपनी पारी को कहां तक लेकर जाएंगे भाई। आज दर्शक देखकर दिल बल्ले बल्ले हो गया। सभी दर्शकों का मैं स्वागत करता हूं। फिर से प्रयास करने के रिवर्स में वहां पर एक और डॉट गेंद। मैंने इसी का जिक्र किया भाई, जोखिम भरा शॉट, एकदम से रिवर्स में जा रहे हैं। लगातार 2 गेंदें डॉट के। शरीफ मुल्लानी एक तजुर्बेदार गेंदबाज, काफी क्रिकेट खेली है इन्होंने अपने करियर में। ये लीजिए एक और डॉट। लगातार तीसरी गेंद डॉट करने में कामयाब है शरीफ मुल्लानी। शरीफ मुल्लानी द्वारा 3 गेंदें डॉट। फिर से रिवर्स में गए, ये खतरा सकता है वहां पर। ये हिट आउट हो गए। 3 गेंदें डॉट की और हिट आउट होकर वापस लौटते हुए एक और विकेट का पतन होता हुआ। 5वां विकेट, 5 विकेट चली गई है। पांच विकेट के नुकसान पर रन बने 45 रन। 5 विकेट के नुकसान पर रन बने 45 रन। छोटू न्यू बैट्समैन भाई, कहीं ना कहीं
महालक्ष्मी स्पोर्ट्स के गेंदबाजों का बोल बाला रहा, अभी तक बल्लेबाजों को बांध के रखा है। केवल एक खिलाड़ी छोड़कर प्रवीण ने बैक टू बैक तेजस पाटिल की गेंदबाजी पर जो 2 छक्के लगाए, वहां से थोड़ी सी रफ्तार जरूर पकड़ी थी, मगर तेजस पाटिल उस ओवर में जरूर महंगे साबित हुए। मगर जिस विकेट की दरकार थी उस विकेट को दिलाने में कामयाब थे। प्रवीण को चलता किया, फिर उसके बाद रोहित आए, 3 गेंदें डॉट की, फिर हिट आउट हो गया छोटू, ये नए बल्लेबाज। अच्छी गेंद अपील हुई, यस आउट। ये कौन विकेट का पतन होता हुआ, स्टंपिंग हो गया छोटू, ये 6ठे विकेट का पतन होता हुआ, और कप्तान साहब नॉन स्ट्राइक पर रह गए। आशुतोष अंबकर 6 विकेट के नुकसान पर रन बन गए अब 45 रन, 6 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाल्या आतापर्यंत 45 धावा, रन बने 45 रन, 6 विकेट के नुकसान पर। द 5 विकेट लॉस, द 45 रन, द वेरी गुड मैच। न्यू बैट्समैन अक्षय लाड, न्यू बैट्समैन अक्षय लाड को भेजा गया बल्लेबाजी के लिए। यहां से 6 ओवर खत्म हो गए, बचे हुए 2 ओवर। ये देखिए गुरु, किसी भी टीम के लिए, किसी भी मैच के लिए निचले ओवर बड़े मायने रखते हैं। आप देखते होंगे T20 वर्ल्ड कप, इंडिया के आखिरी खिलाड़ी आखिरी के ओवरों में ऐसे उभर कर आते हैं मानो रनों की मशीन बन जाते हैं, धुआंधार पारी खेलते हैं। बट ठीक उसी तरह बचे हुए 2 ओवरों में देखना होगा कितने रन जोड़ पाएंगे दोनों बल्लेबाज। फिलहाल तो कप्तान अभी भी डटे हैं विकेट के ऊपर। तेजस कंटिन्यू कराएंगे, तेजस पाटिल से कप्तान साहब अनिकेत माने, एक तजुर्बेदार भाई, इन्होंने भी अपने करियर में काफी क्रिकेट खेली है, सीनियर खिलाड़ी, द लेजेंड तेजस पाटिल को लेकर आए। ये 7वां ओवर, पटके भी गेंद पॉइंट के दिशा में कट के ऐसे ऑफ साइड में, क्या 2 की मांग होगी, निकल पड़े दूसरे के लिए, वहां पर शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, कट किया ऐसे पॉइंट के सर के ऊपर से। 2 रन बटोरने में कामयाब हुए कोल्हापुर प्रीमियर लीग KPL, बावड़ा क्रिकेट क्लब कस्बा बावड़ा कोल्हापुर आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग KPL 2026 चौथे सत्र का इस खूबसूरत से मैदान पर ये जो टूर्नामेंट आयोजित किया गया, उसकी कमेटी आयोजक है द लेजेंड माननीय श्री मनोज संगपाल सर, नंद कुमार उल्फे सर। एवाइड करा दी जाएगी, ऑफ स्टिक के काफी बाहर की तरफ की भी गई थी, ये मुफ्त का चंदा दे बैठे बोनस के तौर पर अतिरिक्त रन। नंदू उल्फे सर, मुकेश शिंदे, टोनी बावड़ेकर, नितिन माने, अतिरिक्त सहकारी कृष्णांत पिंगळे सर, इंद्रजीत बावड़ेकर, बापू बागड़ी, सभी का स्वागत है। ये अच्छा शॉट है, ये खेल दिया वहां पर, पीछे खिलाड़ी की गोदी में गेंद जाएगी, डीप ऑफ साइड में खिलाड़ी, गेंद ने सीधे खिलाड़ी को चुना, गेंद गई सीधी गोदी में। आखिरकार कप्तान की पारी समाप्त होती हुई यहां पर तेजस पाटिल के खाते में सफलता। ये गुरु मानो जाल बिछा के रखा था डीप ऑफ साइड में, जानबूझ के ऑफ स्टिक की लाइन में की भी गेंद थी, खेलने के लिए मजबूर किया, जाल बिछा के रखा था वहां पर, और ये देखिए बड़ी मछली जाल में फंसाने में कामयाब है। द डेंजर मैन खिलाड़ी डिसमिस एंड इट्स बिग विकेट। यस, ठोको डीजे। महेंद्र शिवशरण बाहुबली भाई, मैं उनका स्वागत करता हूं कमेटी आयोजक की तरफ से। पहले से ही इनकी टीम क्वालिफाई कर चुकी है। फिलहाल
नए बल्लेबाज अब आए प्रवीण देसाई। भाई एक के बाद एक विकेट गिरती गई वेदांत स्पोर्ट्स की। दोनों बल्लेबाजों के बीच बातचीत चल रही है। 7 विकेट के नुकसान पर रन बने 48 रन। 7 गडे जब बदला धावा झालेले आहेत आतापर्यंत 48 धावा। तेजस पाटिल की अगली गेंद। ये खेल दिया ऑन साइड में, जमीन के साथ खेला, शॉट ऑन साइड के खिलाड़ी जब तक फीड करते से यस नो, थोड़ी सी हड़बड़ाहट यहां पर। ये नॉट आउट, नॉट आउट। और इसी के साथ 50 रन पूरे हुए वेदांत स्पोर्ट्स के। 50 रन पूरे हो चुके हैं। देखना होगा यहां से बचे हुए ओवरों में कितने रन जोड़ पाएगी ये टीम। प्रवीण देसाई ये स्ट्राइक पर। ये अगली गेंद। ये बल्ले का किनारा लिया, शॉर्ट दरम्यान की दिशा में, पीछे खिलाड़ी मौजूद, सिंगल से संतुष्ट। रन बने 51 रन। तेजस पाटिल ने अब तक 2 विकेट अपने नाम की। शरीफ मुल्ला ने इन्होंने अपने नाम 2 विकेट की। और सचिन चौगले इनके नाम 1 विकेट है। और बाकी के जो 2 खिलाड़ी है वो रन आउट है। क्या बोल बाला रहा भाई इस मैच में। तेजस पाटिल की अगली गेंद। ये ऑफ स्टंप ब्लॉकर की भी गेंद कूद के निकाला जरूर था, मगर गैप को ढूंढने में कामयाब नहीं हो पाए। ये बड़ा मैच है, ये नाइट के तौर पर मुकाबला, ये मैच चलता हुआ। तेजस पाटिल की अगली गेंद। ये अपील हुई, बल्ले का किनारा दे बैठे। एक और विकेट का पतन होता हुआ। तीसरी विकेट तेजस पाटिल के खाते में। कमाल की गेंदबाजी की तेजस पाटिल ने। नंदूल पे सर टहलते हुए स्वागत है नंदूल सर। नए बल्लेबाज अब आए सौरभ, न्यू बैट्समैन सौरभ। 8 विकेट चली गई है वेदांत स्पोर्ट्स की। वो कहते हैं ना गुरु, लंबी है गम की शाम तो क्या, गुरु शाम ही तो है, रख तू अपने आप पे भरोसा, दिखा दुनिया को कि मैं क्या कर सकता हूं। 8 विकेट चली गई है, ये आखिरी का ओवर। शरीफ मुल्लानी अब तक 2 विकेट अपने नाम कर चुके हैं। एंड 51 रन, 51 रन, 8 विकेट लॉस वेदांत स्पोर्ट्स। शरीफ मुल्लानी। तेजस पाटिल ने अपने नाम 3 विकेट किए। महालक्ष्मी स्पोर्ट्स भाई गेंदबाजों का बोल बाला रहा इस मैच में, मगर वेदांत स्पोर्ट्स के आखिरी निचले क्रम के बल्लेबाज इन 6 गेंदों में कितने रन जोड़ पाएंगे और कितने रनों का लक्ष्य दे पाएगी ये टीम, यही देखना होगा। ये बल्ले को जरूर घुमाया था वहां पर प्रवीण देसाई। ये रहेंगे स्ट्राइक पर। अभी भी 5 गेंदे, अभी भी यहां से 5 गेंदे बची है। ये आखिरी का ओवर। ये अच्छा शॉट है, लॉन्ग ऑफ में उठाकर खेल दिया इसे। ये गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के सर के ऊपर से ऑन दी अप, सीधे दर्शकों के बीच। 1-2 है भाई, पूरे 4 रन जड़ दीजिए प्रवीण देसाई के खाते में। ये आखिरी के ओवरों में आते हुए रन बड़े मायने रखते हैं।
इन्हीं 4 रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गया 55 रन एंड 55 रन। शरीफ मुल्लानी की अगली गेंद, प्रवीण देसाई, ये अच्छा शॉट है, डीप ऑफ साइड में कट किया इसे, मगर पीछे खिलाड़ी हल्की से मिसफील्ड हुई। क्या 2 की मांग होगी? बिल्कुल होगी वहां पर, जैसे हाथों से गेंद फिसली 2 के लिए निकल पड़े प्रवीण देसाई। आखिरी का ओवर चलता हुआ रन बने 57 रन, धावा झालेल्या आतापर्यंत 57 धावा, 57 रन। वो जगह बनाए, नो मैन एरिया में गेंद गिरती, पहला रन का भी तेजी से, क्या 2 की मांग होगी? बिल्कुल होगी, निकल भी पड़े, बड़े आसानी से 2 रन बटोरे। उनसठ रन, 59 रन। जी बिल्कुल, अंपायर डिसीजन ये फाइनल डिसीजन होगा। अंपायर से डिस्कस करते हुए अनिकेत माने, कप्तान साहब अनिकेत माने बातचीत करते हुए अंपायरों से। हो गई होगी जो बातचीत करनी है। अभी भी 2 गेंदे शरीफ मुल्लानी की, 59 रन एंड 59 रन। प्रवीण देसाई स्ट्राइक पर, ये खेल दिया, उठाकर देखना होगा गेंद कहां पर जाएगी, नीचे खिलाड़ी ऑन साइड में। तीसरा विकेट अपने नाम कर गए शरीफ। तेजस पाटिल ने 3 विकेट अपने नाम की, शरीफ मुल्लानी के खाते में 3 विकेट। प्रवीण देसाई की पारी समाप्त होती हुई 9वां विकेट गिरता हुआ, और इसी इनिंग के आखिरी उनसठ रनों पर ये पारी सिमटती हुई वेदांत स्पोर्ट्स ने पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए 59 रन, और जीत के लिए चाहिए महालक्ष्मी स्पोर्ट्स को, जीत के लिए चाहिए 60 रनों की जरूरत। भाई छोटा लक्ष्य है, क्या आसान हो पाएगा? मगर कहते हैं ना कि जितना छोटा लक्ष्य होता है वो उतना ही खतरनाक भी साबित हो सकता है। अनिश्चितताओं का खेल कहा जाता है। रन चाहिए महालक्ष्मी स्पोर्ट्स को जीत के लिए 60 रन। मैं दर्शकों से बता दूं कि इसी मिट्टी में कोल्हापुर डिस्ट्रिक्ट से ऐसे ऐसे खिलाड़ी बने हैं, मानो इसी मैदान से, इसी कोल्हापुर जिले से कोल्हापुरी पांडरा तांबड़ा रस्सा सिक्सर किंग के नाम से जाने जाते नितिन जी बाटुंगे आज आईएसपीएल खेल रहे हैं। फिर इसके बाद विकी पुजारी, भाई ये कोल्हापुर शहर से ऐतिहासिक ये शहर है, छत्रपति शिवाजी महाराज का ये शहर। भाई मैं सल्यूट करता हूं इस कोल्हापुर डिस्ट्रिक्ट से इतने अच्छे अच्छे खिलाड़ी जो आईएसपीएल में गए हुए हैं। आने वाले समय में उन्हें धन्यवाद कहना चाहूंगा कि उससे भी आगे जाएं। इस कोल्हापुर डिस्ट्रिक्ट से युवा खिलाड़ी भी अच्छे अच्छे जो उभरकर खेल रहे हैं वो भी आगे जाएं, यही उम्मीद करते हैं। फिलहाल मेरे साथी यहां पर गुरुवर्य काका सर आगे का सीधा प्रसारण करेंगे, मैं उन्हें बुलाना चाहूंगा। स्वागत करता हूं मैं उनका। काका सर।
धन्यवाद. मुकेश भाट सरांचा आवाज आपण ऐकला. त्याच्यापूर्वी आपण कोल्हापूरचा हिंदीमधून आवाज अर्थात राकेश गाडगे सरांचा आवाज आपण ऐकतायत. आज रविवार या स्पर्धेचा चौथा दिवस. या चौथ्या दिवसामध्ये आपण पाहिलं एक संघाने हा सुपर 8मध्ये प्रवेश केला. अर्थातच तो संघ ठरला या ठिकाणी. अर्थातच 80 स्पोर्ट्स आता पाहणार आहोत. या सामन्यातील एक संघ पुढे सरकेल, जो विजयी असेल तो पुढे सरकेल आणि त्यानंतर शेवटच्या सामन्यामध्ये काय घडणार, काय बिघडणार आणि कोण जाणार सुपर 8 याचं उत्तर आपल्याला मिळेल. तर या ठिकाणी आपण पाहतात महालक्ष्मी स्पोर्ट्स या संघासमोर अर्थात 60 धावांचं लक्ष आहे 8 षटकांमध्ये. बापूप्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 59 धावा धापलकात नोंदवल्या आणि 60 धावांचं लक्ष. यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. अतिथी कक्षासमोर, समोर कक्षासमोर आणि त्यानंतर वळतोय आपण मैदानाकडे. काय कुठली मॅच पहिली? तर उद्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अर्थातच ते सामने उपउपांत्य फेरीच्या लढती पाहायला मिळेल आणि पहिला सामना अमीर भैया स्पोर्ट्स विरुद्ध स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स यांच्यामध्ये सकाळी बरोबर 10 वाजता सामना सुरू होईल. कारण उद्या भारतीय प्रजासत्ताक दिन आणि त्याचबरोबर या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आपण पाहतात या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये तब्बल 7 सामने आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ. यासाठी आयोजकांनी निर्णय केला की 10 वाजता बरोबर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी, खेळाडूंच्या माहितीसाठी जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. अनिकेत माने डावाची सुरुवात करतात. या संघाचे अर्थातच संघनायक आहेत, कर्णधार आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी नॉनस्ट्राईकला फलंदाज तानाजी सळगर या ठिकाणी डावाची सुरुवात करतात आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज आपण पाहूया. बापूप्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्स या संघाचे संघनायक आशुतोष आंबोपकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन आलेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे अर्थात लॉंगॉनला, एक मिड विकेटला. या व्हेरिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. आशुतोष पहिला चेंडू 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. पहिला चेंडू यावेळी मात्र पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला, चेंडूला अडवतोय आणि पहिला चेंडू निर्धाव. प्रतिषटक 7.5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक भव्य क्रिकेट स्पर्धा KPL 2026 पर्व 4. पुढचा चेंडू, या चेंडूला फलंदाजी पाहिलं, सोडून दिलं कारण उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्वैरचा. 1 धावेचं योगदान आणि स्वैरच्या माध्यमातून धावांचं खातंही ते उघडलं गेलं. ते महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचं ते बिनबाद 1. अनिकेत आणि तानाजी ही जोडी मैदानामध्ये. या दरम्यान एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर. प्रयत्न चांगला होता, झेल मात्र इथे सुटला. निश्चित आपल्या पाठीमागे जात जवळपास 10 ते 15 फुटावर जात या ठिकाणी हा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. तो मिडान क्षेत्रामध्ये झेल सुटे, फलंदाजाला जीवदानी ते मिळालं पण प्रयत्न चांगला होता तो क्षेत्ररक्षकाचा. धावफलकात 10-1 वाढ होईल. एकूण धावा धावफलकाला 2.
एका धावेने अनिकेत माने यांनी आपलं खातं उघडलं, जीवदान मिळालं. समोर आता मात्र फलंदाज तानाजी सलगर आहेत. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. आशुतोष नक्कीच नशिबाची साथ त्याला मिळाली नाही, कारण प्रयत्न क्षेत्रक्षेत्र खूप चांगला होता झेल घेण्याचा. झेल सुटला आणि या ठिकाणी फलंदाजाला मिळाला जीवदान. पण या जीवदानचा फायदा इथे उचलणार का नॉनस्ट्राईकला आहे फलंदाज, पण इथे तानाजी सलगर स्ट्राईकला. पंचांच्या उजवीकडून डावीकडून यावी हलकसं चेंडूला अर्थातच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय तो शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धावेचं योगदान. 1 धाव 3 धावा धावफलकावर. तानाजी सलगरने एका धावेने आपलं खातं उघडलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. एक क्षेत्ररक्षक जो डीप एक्स्ट्रा कव्हरला होता त्याला जवळ घेतला गेलाय शॉर्ट कव्हरला, आणि पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला मात्र या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथे तैनात केलं गेलंय. शॉर्ट पॉईंट आहे, डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे मिड ऑफ या दरम्यान पुढच्या चेंडूसाठी. यावेळी बचावत्या रूपाने चेंडूला खेळून काढला. सिलिम मडानच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव आणखीन एक मिळाली. कोणत्या प्रकारचा चौकार षटकार आत्तापर्यंत आला नाही. या पहिल्या षटकात 4 धावा आत्तापर्यंत धावफलकावर. तर यातील विजेता संघ हा लगेच आपण पाहणार मागच्या सामन्याचा विजेता अर्थातच अभिजित मगदूम या संघासमोर लगेच सामना खेळेल आणि आजच्या या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेला शेवटचा सामना असेल. दरम्यान वळीया यावी मस्त फटका गॅप शॉट आपण पाहतात या ठिकाणी अर्थात गली आणि पॉईंटच्या मधून चेंडूला सीमापार पाडण्याचं निश्चितच योगदान इथे पाहायला मिळालं आणि चेंडू गेला सीमारेषेकडे. येतो एक शानदार फटका चौकार 4 धावा. धावपलकर आल्यात. 52 धावांची गरज आहे. दरम्यान यावी मात्र पॉईंटच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू थांबत नाही आणि जातोय या ठिकाणी सीमापार चौकार 4 धावा. 12 धावा धावपलकावर. सुंदर फटका चौकार 4 धावांचं योगदान. पॉईंटच्या क्षेत्रक्षेत्राच्या अगदी जवळून चेंडूला सीमापार पाठवलं 4 धावांसाठी. अनिकेत माने 6 या व्यक्ती धावसंख्या खेळत असताना गोलंदाज
यावेळी मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. पुलचा फटका इथे थोडासा फसला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल घेतला फलंदाज मैदानातून बाहेर. पहिला धक्का. एक सुरेख झेल मिड विकेट क्षेत्रामध्ये घेतला गेला आणि फलंदाज माने मैदानातून या ठिकाणी परतले. 6 धावांचं योगदान दिलंय. एक गडी बाद धापलका धावा या आल्या त्या 8. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवले. चला टीम मिटिंग नका घेऊ, टीम मिटिंग घेऊ नका, कारण वेळेचं बंधन पाळायचं. आपल्या नियोजित वेळेमध्ये सामना पूर्ण करायचा आहे. चला नवीन फलंदाज वेळ दवडू नका, लगेच 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये यायचा आहे. लखन गागडे गोलंदाज, ज्याला पहिल्या चेंडूवर यश मिळालं. आणि जेव्हा पहिल्या चेंडूवर यश मिळतं तेव्हा आपल्याला नक्कीच आठवण होते ती त्या गोलंदाजाची ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप संधी त्याला मिळाली. पाकिस्तान संघाचे इंजमाम उलग, त्यानंतर भारतीय संघाचे निलेश कुलकर्णी, श्रीलंकेविरुद्ध त्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला होता. आणि आतापर्यंत जगामध्ये 23 असे गोलंदाज आहेत ज्यांनी पहिल्या चेंडूवर पहिल्या फलंदाजाला बाद करण्यात यश ठरले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय दत्ता पाटील. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहेत. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करत असताना महालक्ष्मी स्पोर्ट्स, ज्या संघाचे संदीपजी पाटील पुरस्कर्ते आहेत. दुसरीकडे बापूप्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्स या संघाचे संघमालक. दरम्यान इथे मात्र एक फेकी चांगली होती, चोरटी धाव घेतली. क्रिकेटमध्ये धावा चोराव्या लागतात. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाच्या धावसंख्येत अर्थात बदल होईल. 9 धावा धापलकावर. 13 धावा माफ करा. दत्ता पाटील यांनी 1 धावेने आपलं या ठिकाणी खातं उघडलं. दुसरीकडे तानाजी सलगर 5 या धावसंख्येकडे 3 चेंडू ज्यांनी सामना केला. 13 धावा धापलकावर. 13 आकडा बदल मी निश्चित सांगेन. दरम्यान वळीया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी चेंडूला काट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तर शॉट थर्डमॅनच्या दिशेने गलीमध्ये. इथे ओव्हर थ्रो परिणाम या ठिकाणी पाहायला मिळणार, आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू गेलाय अर्थात सीमारेषे पलीकडे आणि एकूण धावा धापलकर येतात त्या 5. 13 वरून धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. तर 13 आकडा क्रिकेटची महानदेवता सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता अंक, ज्याने बेब्राम स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान जी लढत होती, मैत्रीपूर्ण लढत, या लढतीमध्ये मुंबईच्या बेब्राम स्टेडियमवर अर्थात कपिलदेव दिग्गजांचा झेल घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 3 वर्ष त्यांनी वानखडे स्टेडियमवर बॉल बॉयचं काम केलं. आणि नंतर आपण पाहिलं की वयाची 40 वर्षापर्यंत 22.5 वर्ष ज्यांनी योगदान दिलं क्रिकेटला आणि 101 शतकं नोंदवली ती सचिनजी तेंडुलकर यांनी. आणि म्हणून भारतीय केंद्र सरकारने त्यांना डॉक्टर ही पदवी दिली. हा 13 आकड्याबद्दलचा निश्चित योगदान. दरम्यान हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र अप्पर काट वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करणारा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बळी येतोय. पॉईंटच्या मधून चेंडू सीमा पार. दत्ता पाटीलच्या बॅटमधून 4 धावा. 22 धावा या धावफलकावर. दत्ता पाटील 5 या वैयक्तिक धावसंख्येवर. तर दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकामधला गोलंदाज लखन गागडे यांच्या या षटकातला अंतिम चेंडू. आणि दत्ता पाटील यावी स्ट्राईकवर. यावी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र चेंडू आपण पाहायला मिळतो. चेंडू अर्थातच जाईल सीमारेषेपलीकडे येतोय. चौकार 4 धावा इथे मात्र आल्या. अर्थात वाडिश लॉंगन सीमारेषेपली 4 धावा. आणि या 4 धावा संघाला घेऊन जातात ते 26 धावा 26च्या घरामध्ये. दुसरे षटक समाप्त झालं. 1 गडी बाद 26 धावा दाखल आल्यात. षटक देखील इथे समाप्त झालं. आता मात्र समीकरण आपण पाहणार आहोत. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 26 धावा दाखल आल्यात. म्हणजे आता 34ची गरज आहे. आणि 36 चेंडू आणि 34 धावा. धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 2चं अंतर. तर ओमकार खामकर संघनायक यांना विनंती आहे आपला संघ तयार ठेवायचा आहे, कारण हा सामना संपल्याबरोबर लगेच नाणेफेक केली जाईल. तर षटक क्रमांक 2
लखन गागडे यांचं षटक समजलं. या षटकात त्यांनी तब्बल धावा खर्च केल्या त्या 18. पहिल्या षटकात धावा आल्या आशुतोष यांच्यामधून 8. उद्या सकाळी 10 वाजता पहिला सामना अमीर भैया स्पोर्ट्स आणि अर्पित स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स यांच्यामध्ये पहिल्या लढतीने येस क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीची लढत आपल्याला पाहायला मिळेल बरोबर सकाळी 10 वाजता. कारण त्यानंतर इतर सामने देखील आपण त्याबद्दल बोलणार आहोत. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी मात्र बचाव रुमाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. यशच्या जवळून वरून चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. एक कोणती धाव इथे धावपलकर येत नाही. आतापर्यंत आपण सुपर 8मध्ये अमीर भैया स्पोर्ट्स, अर्पिता स्पोर्ट्स, आजरा, आदिती विरू, दख्खन पन्हाळा, अनबॉक्स मोबाईल, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स, एटी स्पोर्ट्स आणि यातील नंतर या पुढच्या सामन्यामधून कोणता संघ जिंकेल हा सुपर 8मध्ये प्रवेश करेल. व या मैदानाकडे हलकसं चेंडूला खेळण्याचा ढकलण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडू या षटकातले आपल्याला पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत षटक क्रमांक 30. चेंडू घ्यावी. चेंडूला निश्चितच थोडी उंची दिली गेली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडू या षटकातले. निर्धाव फेकतो तो गोलंदाज आशुतोष. तानाजी सलगर स्ट्राईकवर आहे. मेडिकल कॉलेजच्या एंडकडून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 10 ते 12 पर्यंतचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढील चेंडूसाठी. यावी चेंडूला अर्थात दिशा देण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता चेंडूला अडवलंय आणि इथे मात्र अर्थातच एक 27 धावा. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना महालक्ष्मी स्पोर्ट्स खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू. अतिशय चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा फलंदाजी पाहिलं. बॅकफुटर गेला आणि चेंडूला या ठिकाणी मात्र अर्थातच थांबवण्याचा प्रयत्न केला. कोणती धाव इथे धावपलकर आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा तानाजीसाठी. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा फटका येतोय मिड विकेटला. येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान फलंदाज दत्ता पाटीलच्या बॅटमधून आणि धापलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 33. एक गडी बाद 33. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 33 धावा धापलकावर म्हणजे आता 27 ची गरज आहे. 30 चेंडू आणि 27 ची गरज आहे. धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 3चा अंतर. चेंडू द्यायचा आहे. 3 षटकं समाप्त झाली आणि प्रति षटक 11ची सरासरीने महालक्ष्मी स्पोर्ट्सने या ठिकाणी 33 धावा धापलकर नोंदवल्या. 27 ची गरज आहे आणि 30 चेंडू अर्थातच 5 षटकांचा खेळ बाकी. आशुतोष अंबपकर या चिकोणीच्या पृथक्करण जर पाहिलं त्यांनी या षटकात 7 धावा खर्च केल्या. मागच्या षटकात 8 धावा दिल्या. 2 षटकात त्यांनी तब्बल 15 धावा या ठिकाणी खर्च केला. एक फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी देखील ठरला. दत्ता पाटील खेळतोय 2 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून 15 या धावसंख्येवर आणि तानाजी सलगर या ठिकाणी मात्र 1 चौकारच्या माध्यमातून अर्थातच 11 या वैयक्तिक धावसंख्येवर. नवीन षटक घेऊन गोलंदाज. 4थं षटक घेऊन अक्षय लाड गोलंदाज.
30 चेंडू आणि 27 धावांची गरज समोर असताना चला ओमकार खामकर यांना विनंती आहे नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे वेळ दडू नका प्लीज तुम्ही आपण अतिथी कशासमोर येऊन थांबायचं आहे त्या समालोचनासमोर ओमकार खामकर यांना नम्र विनंती मैदानाकडे जाऊया मंडई एंडकडून गोलंदाज तयार या ठिकाणी लाडचा हा चेंडू सामने पाहतात आता थर्डमॅन सीमारेषेकडे जातोय आणि आणखीन एक सुंदर फटका 4 धावांचं योगदान 4 धावा मिळतात त्या फलंदाला 4 धावा मिळतात त्या संघाला आणि तानाजी यांच्या धावसंख्यामधून आलेल्या 4 धावा संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल एकूण धावा धावलकर येऊन पोहोचल्या त्या एक गडी बाद 37 23 ची गरज आहे पुढचा चेंडू या ठिकाणी हलकसे चेंडूला खेळलाय चेंडू गेला तो अर्थातच कव्हर क्षेत्रामध्ये डीप पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येईल तो म्हणतात 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या तिसऱ्या धावी फलंदाज धावतोय आणि इथे तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण करण्यात यशस्वी ठरला तो फलंदाज 3 धावांचं योगदान इथे मिळालं आणि तानाजीच्या खात्यात 3 धावांचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 3 वाढेल धावपलका धावा आल्या त्या 40 20 ची गरज आहे 28 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे चौकारांनी संपूर्ण समीकरण पूर्णपणे बदललेलं तुम्हाला पाहिलं ते महालक्ष्मी संघाचं पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने उजव्या हाताने या ठिकाणी मात्र आपण पाहिलं गोलंदाजच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला इथे स्वतः चेंडू अडवलाय गोलंदाजाने कोणती धाव येत नाही 20 ची गरज समोर असताना अक्षय लाड गोलंदाज पुढचा चेंडू यावी मात्र चेंडूला निश्चितच आपण पहिले स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही चेंडू आपण पाहतात गेला तो अर्थात शॉट थर्डमॅन अर्थात स्लिप पॉईंटच्या दिशेने स्वतः यष्टीक्षक चेंडू जातोय चेंडूला अडवतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये 20 धावांची अजूनही गरज महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी पुढचा चेंडू चेंडूला पायला सोडून दिला पंचाने हात जमिनीला समांतर केले धावा आल्या अवांतर 1 धावेचं आणखीन एक योगदान धावफलकात वाढ झाली ते 41 19 धावांची गरज आहे 41 धावा धावफलकावर पुन्हा एकदा पुढे या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केला होता पण पॉईंटला डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर येतोय चेंडूला पकडतोय फेकतोय तो अर्थातच यष्टीच्या दिशेने तो पण 1 धाव आणखी धावफलकावर एका धावेने धावफलकात परत बदल 42 धाव धावफलक 18 ची गरज आहे षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये यावेळी पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तो क्षेत्ररक्षक जो डीप पॉईंटला होता चेंडूवर येतोय चेंडूची फेकी गेली आणि तो पण थोडासा उशिरा चेंडू आला 2 धावा सहजगत्या धावफलकावर नोंदवल्या 2 धावांचं योगदान इथे मिळालं एकूण धावसंख्येत वाढ झाली ती 44 आणि त्या यावेळी 2 धावांचं योगदान मिळते आपल्या धावसंख्येमध्ये बदल करतोय तो फलंदाज तानाजी सलगर आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4 ची सांगता इथे पाहायला मिळाली आता मात्र येणारी 24 चेंडू आणि या 24 चेंडूमध्ये गरज आहे ती 16 धावांची षटक आता चांगलं होतं अक्षय लाडचं ज्याने 10 धावा या ठिकाणी खर्च केला येणारे 4 षटकात काय घडणार काय बिघडणार या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर हिंदी किंवा मराठीमध्ये ऐकूया कोल्हापूरचा एक अतिशय गोडाबाज राकेश घाडगे सरांचा धन्यवाद धन्यवाद काका आतापर्यंतची स्थिती अशी आहे की विजयापासून केवळ 24 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये केवळ 16 धावांची गरज तर विजयापासून आता केवळ थोडंच पावलं दूर आहे हा संघ जर हा विजय प्राप्त केला तर त्यांना पुन्हा एक संधी मिळेल की पुढचा सामना खेळायची म्हणजे क्वालिफाय करण्यासाठी अजून एक संधी उपलब्ध होईल त्यांना तर गोलंदाजी मार्कवरती शिवा खांडेकर यांना आणण्यात आलेला आहे कॉलेज एंडच्या दिशेने गोलंदाजी करतील समोर आहेत आणि दत्ता पाटील फलंदाजी एंडवरती तयार आहेत हा मोठा फटका
चेंडू हवे, चेंडू हवे, थेट जातोय मिड विकेट, सीमारेषे पार, चौकार येतोय या ठिकाणी. दत्ता पाटीलच्या बॅटमधून चौकार येतोय आणि धावा वेगवाने पुढे सरसावतीये. धावसंख्या होती 48 धावा. आता केवळ 12 धावांची आवश्यकता. 1 बाद 48 अशा मजबूत स्थितीमध्ये सध्या संघ आहे. आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स विजयापासून केवळ 12 धावा दूर. गौरी स्पोर्ट्स तयार आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करते शिवा खांडेकर, गोलंदाजी करते कॉलेज यांच्या दिशेने. दत्ता पाटील तयार, फलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा खोदून काढतो चेंडू मिड ऑफच्या ठिकाणी. लॉंग ऑनचा खेळाडू मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत येईल 1 धाव, एका धावेने समाधान मानलं जाते. धावसंख्या हळूहळू पुढे सरसावतीये. 49 धावा. अजूनही विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. ओमकार खामकर नाणे फेकला यायचंय. ओमकार खामकर, आपण इथे येऊन उभा कर्णधार ओमकार खामकर. हलकच थांबवण्याचं काम करतो चेंडूला. उजव्या मधल्या स्टीवल चेंडू होता, थांबवण्याचं काम केलं. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवून धावा घेण्याचा या ठिकाणी कोणताही प्रयत्न नाही, थांबवण्याचा प्रयत्न करतो शिवा खांडेकरांनी पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवरती. अजून 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. केवळ आता कट करायचा प्रयत्न या ठिकाणी यष्टी रक्षक चकतोय आणि स्वीकार त्याचबरोबर फ्लाइंग स्लिप ज्या ठिकाणी म्हणतो त्या ठिकाणी हा चेंडू सरसावण्याचा प्रयत्न मात्र कोणती धाव येत नाही. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव शिवा खांडेकरच्या गोलंदाजीमधून आपण पाहतोय. पूल करायचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट लॉंगॉनच्या मधोमध या ठिकाणी पाहायचा, जोपर्यंत आडोला जाईल 1च धाव. पुन्हा एकदा एका धावेने समाधान मानलं जाते. सुरेख क्षेत्ररक्षण, अचूक फेकी येते. धावसंख्या 50. ही धावसंख्या फलकावर लागते महालक्ष्मी संघाची. आता विजयासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता. तर षटकातला अखेरचा चेंडू या ठिकाणी शिवा खांडेकर तयार आहे. उत्तुंग फटका. चेंडू हवे, थेट जातोय लॉंग ऑन, सीमा रेषे पार येतोय. एक उत्तुंग असा षटकार आणि दत्ता पाटीलच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. धावसंख्या होती 56 धावा. केवळ 4 धावांची आवश्यकता. विजयासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता. आपल्या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असलेला महालक्ष्मीचा संघ केवळ 4 धावांपासून दूर. ओमकार खामकर, मी विनंती करतोय ओमकार खामकर, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्याकडे आता अंतिम शेवट सामना आहे. यानंतर ह्या सामन्यातील विजेता संघ हा खेळणार आहे कर्णधार ओमकार खामकर या कर्णधाराच्या संघासोबत. तर गोलंदाजी एंड बदलला जातोय. मार्केट एंडच्या दिशेने गोलंदाजी केली जाते आणि केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. अजित सौंदरकरच्या हातामध्ये चेंडू. हलकाच कट करायचा प्रयत्न पूर्णपणे निष्प्रभ होतोय. निर्धाव चेंडू बरोबर सुरुवात करतोय अजित आपल्या गोलंदाजीची. सतरा चेंडू आणि 4 धावा हे विजयाचं समीकरण आहे. तर निश्चितच या ठिकाणी सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करणे ते महालक्ष्मीच्या संघाने. 17 चेंडू केवळ 4 धावांची आवश्यकता. कट करायचा प्रयत्न होता, ऑन साईडला टार्गेट होतं, परंतु पूर्णपणे या ठिकाणी निष्प्रभ होतोय. लागोपाठ 2 चेंडू निर्धावे अजित सौंदरकरच्या गोलंदाजी म्हणून येतात. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी. 16 चेंडू 4 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये 4 धावांची अजून आवश्यकता आहे. या ठिकाणी कट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा निष्प्रभ ठरतोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी.
अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. तानाजी सलगरला वारंवार बीट केलं जात आहे. लागोपाठ 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय या ठिकाणी गोलंदाज ओमकार खामकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. कर्णधार ओमकार नाणेफेकीसाठी या. तर अभिजित मगदूम संघाने तयार राहायचं आहे. हा मोठा फटका मारायचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय फलंदाज. माझ्या मते 1 धाव निश्चित पूर्ण होतीये. ही 1 धाव या ठिकाणी निकी येते. धावसंख्या 57. आता 3 धावांची गरज. स्ट्राईक वरती येतोय दत्ता पाटील. नक्कीच विजय समीप असला तरी थोडंसं बांधून ठेवायचं काम केलं अजित चौदलकर याने. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी अखेरच्या काही क्षणांसाठी. चांगला फटका. चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफच्या ठिकाणी पुन्हा एकदा केवळ 1च धाव येते. 1 धावेने समाधान. धावसंख्या 58 धावा. केवळ 2 धावांची आवश्यकता. तर षटकातला अखेरचा चेंडू बाकी. 6व्या षटकातील अखेरचा चेंडू. या ठिकाणी चेंडू खोदून काढतोय. पुन्हा एकदा मिडॉनच्या ठिकाणी लॉंगॉनचा खेळाडू तैनात. 1च धाव. स्कोर समांतर बराबर वर या ठिकाणी झालेला आहे. स्कोर लेवल अप झालेला आहे. तर 59 धावा. आता केवळ 1 धावेची गरज. 12 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. तर केवळ 1 गडी बाद झाला होता. त्यानंतर डावाला सावरण्याचं काम केलं दोन्ही फलंदाजांनी. सुरेख फलंदाजी केली आणि आता 12 चेंडू मध्ये केवळ 1 धावाची गरज आहे. सुरेख फलंदाजी केली. आपल्या संघाला एक महत्त्वपूर्ण विजय मिळवून देण्यासाठी अतिशय सुरेख आणि देखणी फलंदाजी या ठिकाणी या दोन्ही फलंदाजींनी केलेली आहे. केवळ 1 धावेची आवश्यकता. ही धाव संपताच या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. पायचा हे ड्राईव्ह केलाय. हलकच कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. हा चांगला फटका एक्स्ट्रा कवच्या ठिकाणी. चेंडू येतोय सीमारेषे पार. विजयी चौकार येतोय या ठिकाणी. या विजयी चौकाराबरोबर सामन्यामध्ये विजय निश्चित प्राप्त केलेला आहे. आणि महालक्ष्मी संघ आता ह्याच्या पुढचा सामना खेळण्यासाठी तयार आहे. कर्णधार अनिकेत माने. अनिकेत माने कर्णधार विरुद्ध ओमकार खामकर म्हणजेच अभिजित मगदूम स्पोर्ट्स विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान पुढचा सामना सजणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच आहे. गोलंदाज या ठिकाणी सरस ठरतोय. 2 षटकात 8 धावा देऊन 3 गडी बाद केलेत शरीफ मुल्लानी. शरीफ मुल्लानी सामनावीर ठरतोय. अभिनंदन शरीफ मुल्लानी. आणि इकडे यायचं आहे आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी सामनावीर शरीफ मुल्लानी. हॅलो. आत्ताचा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शरीफ मोल्लानी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. नंदुल पे आत्ताच्या